देव कोण आहे. परवा देवाचे व माझे नाते, त्याची दुसऱ्या दिवशी माझे आंतरस्वरूप, नंतर माझे उद्धरण आणि 6व्या दिवशी पुढच्या गुरुवारी दिव्य जीवन, अशा प्रकारची सगळी मांडणी होणार आहे. तर आजचा जो विषय आहे त्यानुसार मी कोण आहे हे आपल्याला थोडं बघायचं आहे. होईल तेवढं सोप्या भाषेमध्ये मी मांडतोय तुमच्या समोर. मी कोण आहे, एखाद्याने विचारलं आपल्याला की तू कोण आहेस, आपण काय सांगतो? मी अमुक अमुक आहे, म्हणजे माझं नाव अमुक अमुक आहे हे सांगतो. इंग्रजीमध्ये व्हॉट आर यू चा अर्थ म्हणजे तुझी नोकरी कोणती, तू काय करतोस, असा इंग्रजीत अर्थ होतो. व्हॉट आर यू, मग तो सांगतो आय एम ए टीचर, आय एम ए लॉयर किंवा आय एम ए इंजिनियर, काय जे असेल ते त्याप्रमाणे सांगतो. हेही बरोबर आहे. इंग्रजी अपेक्षा ज्याप्रमाणे आहे त्यानुसार मी काय करतो हेही बरोबर आहे. पण त्यामुळं मी कोण आहे याचा अर्थबोध होत नाही. तर माझा प्रोफेशन झाला, व्यवसाय झाला, माझा व्यवसाय अमुक अमुक आहे हे मला नको. बरं, दुसरी गोष्ट अशी की कोण आहे म्हटल्यानंतर मी जेव्हा नाव सांगतो तेव्हा नाव कोणाचं सांगतो? कारण माझ्यामध्ये जे काही तत्व म्हणून आहे त्याला नाव नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, आकार नाही, त्याला काही नाही. जो खरा मी आहे त्याला यातलं काहीच नाही. स्वामीने असं म्हटलं, मी म्हणसी परी जाणसी, काय खरा मी कोण, असे काय मी मन बुद्धी वा प्राण पहा निरखोन. आता मी म्हटल्यानंतर माझा देह डोळ्यासमोर येतो. देह म्हटला म्हणजे देहाचे अवयव डोळ्यासमोर आले. त्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल असे 2 प्रकार येतात. म्हणून स्थूलाविषयी जास्त विचार न करताना स्वामींनी सूक्ष्माचाच विचार केला. म्हणून ते म्हणाले मन बुद्धी वा प्राण. एकदम स्वामी इकडे आतमध्ये शिरले की ज्याचा आपण कधी विचारही करत नाही. मी म्हटल्यानंतर मी विचार कुठला करतो? देहाचा विचार करतो. म्हणजे मी म्हणजे अरे बाबा तुझा देह झाला हा. स्वामी म्हणले देहाशी संबंध नाही. जो संबंध वाटतो तो सगळा भ्रमात्मक संबंध आहे. कारण देह आता आहे, नंतर नाही. म्हणून थोडसा देह मी आहे असं म्हटलं तर काही प्रमाणात ते मान्यही करावं लागतं. देह मी आहे, पण मी असं म्हणत असताना मी म्हणजे कोण, हा इथला कोण नेमका? प्राण, मन बुद्धी वा प्राण असं त्यांनी म्हटलं. म्हणजे तिन्ही अत्यंत सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम अशा प्रकारची गोष्टी आहेत. मन जे काही दिसत नाही, अव्यक्त आहे, पण कार्य अति प्रचंड आहे. मनाचं कार्य विलक्षण स्वरूपाचं कार्य आहे, पण दिसत नाही. दाखव म्हटलं तर दाखवता येत नाही. त्याचं वर्किंग कसं चालतं, प्रत्यक्ष प्रक्रिया कशी घडते मनाची, मनाचे घटक कोणते, मनाची उभारी कोणती, मनाचं मूळ कोणतं, मनाचा अंत कुठे वगैरे वगैरेचं काही उत्तर देता येत नाही. मनुष्य नुसता अगदी मंत्रमुग्ध होऊन बसतो. असे प्रश्न विचारले तर काय उत्तर देणार? व्हॉट इज दिस सोर्स? रमण महर्षी म्हणत असतो गो टू द सोर्स. ज्यावेळेला त्यांच्यासमोर लोक यायचे आणि ते सांगायचे की मला असा असा अनुभव आला, स्वामी म्हणाय आपलं भगवान म्हणायचे तुला म्हणजे कुणाला अनुभव आला? यातला तू कोण नेमका? तो जो तू आहे ते माझं खरं स्वरूप आहे. म्हणून निदान सूक्ष्म रीतीने थोडा विचार केला तर मन बुद्धी प्राण इकडे मनुष्य जातो. मग त्यातलं एकेकाचा अगदी सिंथेसिस करून त्याचे तुकडे पाडून
त्याविषयी विचार एकेकाविषयी केला तर काय दिसतं? मन मी आहे का? नाही, मनही मी नाही. कारण मन कुठून तरी निर्माण होतं आणि कुणामुळे तरी ते बंद होतं. मनाचं कार्य झोपेमध्ये असत नाही, मग तेव्हा मन कुठे जातं? पण झोपेमध्ये मी जिवंत असतोच, पण मन नसतं. म्हणजे मग मन कुठे? फार मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत हे अध्यात्मातले. आणि हे प्रश्न का करायचे? आपण आपल्याला कळावं म्हणून. कारण नेमकं काय होतं की माझा मी मजला कधी न कळला, गत जन्मी ना जन्मी ह्या, स्वच्छंदातची मग्न मी परी असो हो परी आता हो तुझे चिंतन. मी माझ्या स्वच्छंदामध्येच आहे. स्वच्छंद म्हणजे माझी जीवनातले व्यापार व्यवहार वगैरे जे आहेत यातच मी गुंतलेला आहे. काही हरकत नाही, गुंतलेला असायला काही हरकत नाही. परंतु मूलभूत प्रश्न आपण आपल्या मनाला विचारून त्याची सोडवणूक, त्यातून सोडवणूक करून घेण्याचा कधी प्रयत्न केला का? कधीच नाही. कोणाच्या माध्यमातून करणार? मनाच्या माध्यमातून करणार. मग मन म्हणजे मी असं सहजपणे वाटतं. पण हे जे मन आहे ज्याला मी म्हणतो, ते मन हे मी झोपेत असताना नसतं. जागेपणी सुद्धा कधी मन असतं, कधी नसतं. एखाद्या कामात मनुष्य गुंतला किंवा त्याला भानच राहत नाही कुठल्या गोष्टीचं. भान नसणं म्हणजे काय? मनाचं कार्य बंद होणं. अशी अवस्था पुष्कळदा येते. कित्येकदा लेखन वगैरे ज्यावेळेला मनुष्य करतो त्यावेळेला मनुष्य स्वतःला विसरून जातो. फक्त तिकडे जे शब्द असतात तिकडे लक्ष असतं. आता इतर कुठलीही गोष्ट डोक्यात नसते. आता मी आपलं सांगत असतो, ही मुलगी लिहून घेते. आता लिहिताना तिला जर विचारलं की तुझं लक्ष यावेळेला कुठं होतं लिहित असताना, तर ती हे सांगेल प्रामाणिकपणे की माझं लक्ष कुठेही नव्हतं. कानावर शब्द काय पडतात आणि बोटाने कसे उतरतात इकडेच लक्ष होतं. ही मनातीतच अवस्था आहे ना. यातलं मन माध्यम आहे. ग्रहण शक्ती मनाने होते आणि बोटाने सुद्धा मनानेच उतरलं जातं. पण ही जे मन आहे या मनाचा विचारी मनाशी किंवा अनुभव संग्रहित करणाऱ्या मनाशी काही संबंध नाही. म्हणजे ही मनाची एक वेगळ्या स्वरूपाची शक्ती आहे की जी शक्ती नुसती इकडून ऐकते आणि इकडून मांडते, एवढंच कार्य करते. म्हणजे काय? हे जे मन आहे हे माझ्या स्वाधीन नाही. तिकडून शब्द कुठले मुखातून बाहेर पडतात तिकडे ते सगळं लक्ष, मग ते बाहेर पडलं इकडे टाकलं, मग माझेपणा काय शिल्लक राहील तिचं? हे दुसऱ्याचं झालं, हे मन माझं झालं. जो बोलणारा सांगणारा आहे त्यावेळेला त्याचं हे मन झालं, माझं कुठे राहिलं? अशा रीतीनं ते मन कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मन आपलं असं म्हणता येत नाही. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा मनुष्य जातो, अंत होतो त्याचा, त्यावेळेला मन कुठं असतं? मग काय मनाशी संबंध राहिला? सगळंच निघून गेलं. म्हणून मन नाही. मन बुद्धी हा मनाचाच एक भाग आहे. फक्त फरक एवढाच पडतो की मन हे अनुभवाचा संग्रह करतं आणि डिपॉझिट म्हणून ठेवून देतं. आपल्या कोठीमध्ये हे का तिथं संग्रह करून ठेवतं अनुभवांचा संग्रह. आणि बुद्धीचं कार्य त्यावर चिंतन करण्याचं आहे, त्यावर विचार करणं आणि त्याहीपेक्षा म्हणजे मंथन करणं आणि निर्णय देणं, हे बुद्धीचं कार्य आहे. निर्णय हा बुद्धीला घ्यावा लागतो किंवा जी निर्णायक शक्ती आहे मनातल्या आतली त्याला बुद्धी असं म्हणतात. म्हणून ती बुद्धी मी आहे का? नाही. कारण बुद्धीवर संस्कार मनाचे होतात. मन हे बहिर्मुख आहे. बहिर्मुखामुळे बाहेरचे अनुभव सगळं मन ग्रहण करते. पंच ज्ञानेंद्रियांकडून जे का अनुभव संपन्न होतात
तेवढे ते मन घेते आणि आपल्या ठिकाणी संग्रहित करते, त्याच्या आधारावर बुद्धी निर्णय देते. त्यानंतर मनावर जे संस्कार होतात ते संस्कार थेटपणे बुद्धीवर जाऊन पोहोचतात. म्हणजे मनाचं सातत्याने होणारं प्रक्षेपण, बुद्धीवर सातत्याने होणारं प्रक्षेपण जे आहे ते मनाकडून झालेलं असतं. आणि दुसरं बुद्धीवर आणखीन एक प्रक्षेपण होतं ते म्हणजे चित्ताकडून येतं. अशा रीतीने बुद्धीची मध्ये बुद्धीचं जे प्लेसमेंट आहे ते असं मजमत आहे. म्हणजे एका बाजूला मन आहे, दुसऱ्या बाजूला चित्त आहे. चित्ताचंही प्रक्षेपण बुद्धीवर होत राहतं, मनाचंही प्रक्षेपण बुद्धीवर होत राहतं. आणि ह्या सगळ्यातून मग ती बुद्धी काहीतरी निर्णय घेते. म्हणजे बुद्धीचा हा जो काही निर्णय आहे हा सुद्धा माझा निर्णय आहे असं म्हणता येत नाही. म्हणून तो निर्णय बदलतो. एकदा असं वाटतं की जावं, दुसऱ्याला असं वाटतं जाऊ नये, तिसऱ्या वेळेला असं वाटतं की अशा अशा अडचणी आहे, मग याला तोंड कसं द्यायचं, कसं काय करायचं वगैरे नाना प्रकारचे प्रश्न डोळ्यासमोर येतात. चौथ्या वेळेला असं वाटतं की काही नाही, सगळं बाजूला ठेवून निघून जाऊ. म्हणजे काय, अशा रीतीनं हे जे फेरबदल सातत्याने होत राहतात. मी म्हणून जो कोणी आहे त्याच्या ठिकाणी स्थिरता असायला पाहिजे ना. ती स्थिरता आहे सुद्धा, पण बुद्धीच्या ठिकाणी स्थिरता येत नाही. आणि त्यामुळं ही बुद्धी म्हणजे मी नव्हे झालं. आता प्राणाचा विचार केला तरी तीच गोष्ट आढळून येते. प्राण ही मूळ शक्ती आहे, लाईफ फोर्स. आता प्राणशक्ती जी आहे हे प्राणशक्तीमुळं शरीराचं कार्य चालतं, मनाचंही कार्य चालतं, बुद्धीचंही कार्य चालतं. आणि हे सगळं करून सुद्धा तो प्राण पुन्हा बाजूला वेगळा राहतो. त्याचं स्वतःचं अशा प्रकारचं जरूर काही नियमन आहे. पण ते प्राणाचं नियमन कुठून होतं, ज्या वेळेला प्राण आणखीन आपल्या उच्च प्राणाशी एकत्र होतो, त्याला चैतन्य असं म्हणतो. त्या चैतन्याकडून प्राणशक्ती उदित होते. मग प्राणशक्तीचा संबंध थेट तिकडे चैतन्याशी आहे, परंतु इकडे बाकीच्या मन, बुद्धी वगैरे यांच्याशी संबंधित आहे. अशा रीतीनं हा प्राण असल्यामुळं तो प्राण म्हणजे मी असंही होत नाही. कारण या तिन्हीचा संबंध जीवाशी येत नाही. त्यांच्या कार्याचा संबंध जीवाशी येतो, पण मूलतः मन, बुद्धी किंवा प्राण जे आहे त्यांचा संबंध जीवाशी थेटपणे येत नाही. एक तर ते चैतन्य आणि दुसरं म्हणजे मनाच्या प्रक्रिया. एका बाजूला हे मनाच्या प्रक्रिया आणि दुसऱ्या बाजूला असलेलं मूलभूत स्वरूपाचं जे चैतन्य आपल्यामध्ये आहे ते, असा हा दोन प्रकारचा संबंध असतो. मध्ये जीवाशी संबंधच येत नाही. आणि जीव म्हणजे माझं जर काही याच्यामध्ये असेल तर ते जीव आहे. या जीवाशी या तिन्हीचा संबंध येत नाही. म्हणून असे काय मी मन, बुद्धी वा प्राण पहा निरखून असं म्हटलेलं आहे. अर्थात ते केव्हा कळेल, निरखून पाहिलं तर कळेल. म्हणजे आपण आपल्या ठिकाणी अंतर्मुख होऊन मंथन केलं तर कळेल, अन्यथा कळणार नाही. दुसरं असं, अंतर्मुख होण्याकरता माणसाला निरीक्षण करावं लागतं. निरीक्षण जसं बाहेरचं असतं तसं आतलं निरीक्षण असतं. आतल्या निरीक्षणामुळंच मनुष्य आपल्या आतल्या ज्या काही गोष्टी आहेत, मन, बुद्धी वगैरेच्या, त्याचं निरीक्षण करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. थोडक्यामध्ये म्हणजे अगदी अंतर्मुख होऊन आपण आपल्याला पाहतो, पाहावे आपण आपणासी, ही 9वी भक्ती आहे. या नाम आत्मनिरीक्षण. याला पाहावे आपण आपणासी समर्थांनी म्हटलेलं ते, म्हणजे याला आत्मनिरीक्षण म्हणतात. आणि आत्मनिरीक्षण ही 9वी भक्ती आहे. 9वीदा भक्तीमध्ये सगळ्यात शेवटची आणि सर्वोत्तम स्वरूपाची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. मग ते आत्मनिवेदन जेव्हा आपण म्हणतो
त्यावेळेला आत्म्याशी एकरूप झाल्यानंतरच जीवाचं निवेदन हे आत्मनिवेदन. केवळ आत्म्याकडे म्हणजे मी माझ्या जीवाकडे पाहिलं निवेदन करतो ते आत्मनिवेदन हात नाही. तर आत्मनिवेदन हा शब्द नसा वापरला. प्रत्येक शब्द इथे अत्यंत महत्वाचा आहे. खूप खोलवर असा अर्थ त्यामध्ये ध्वनित आहे. अशा रीतीनं म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत मनुष्य केव्हा जातो, जेव्हा आपण आपल्या विषयीचा विचार करतो तेव्हा. आपल्या विषयीचा विचार म्हणजे मी कोण हाच मूलभूत विचार आहे. आणि हा विचार जो करायला लागतो तोच परमार्थाकडे जातो. कोहम कथम विजातम कर्ता को वास्य विद्यते. म्हणजे माझा कर्ता कोण, मी कुठून आलो, कशा करता आलो, मला जीवनामध्ये काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे, काय साधन आहे, काय साधन मला प्राप्त करून घ्यायचं आहे, वगैरे वगैरे सारखे जे मूलभूत स्वरूपाचे प्रश्न जे असतात ना, हे प्रश्न जेव्हा उगम पावतात आपल्या ठिकाणी तेव्हा मनुष्य परमार्थाकडे वळतो. तोपर्यंत परमार्थाकडे वळत नाही. मग परमार्थ आपण करीत नाही काय, करतो पण तो निरर्थक असतो. अगदी स्पष्ट बोलायचं झालं. पारंपरिक पद्धतीने ज्या काही 4-2 गोष्टी करतो मग त्याचा अगदीच फायदा होत नाही का, होतो. फायदा निश्चित होतो. पण तो कशा करता होतो, सात्विकता येते. त्यातून फक्त सात्विकता येते. रज तम आणि सत्व असे 3 गुण प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. यामध्ये त्याला तमोगुण आणि रजोगुण याचा तर पूर्ण त्यागच करावा लागतो. मग राहिला सत्वगुण. मग सत्वगुण हा आपल्या ठिकाणी दृढ झाला म्हणजे काही काळाने त्या सत्वगुणाचाही त्याग करावा लागतो. हा त्याग कसा होतो, सत्वगुणाचा त्याग कसा होतो, जसं बांबूचं वन पेट घेतं. बांबूच्या वनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते बांबू खूप असे उंच उंच वाढतात आणि मग वारा आलं की ते एकमेकावर घासल्या जातात. बांबू असे ते घासलं गेलं त्या घर्षणातून ठिणगी बाहेर पडते आणि त्याच वेळेला वाळलेली पानं वगैरे बांबूची असतातच. त्यावर ती ठिणगी पडली की ते पेट घेतं. पेट घेतलं की सगळं बांबूचं वन जळून जातं. म्हणजे बांबूला जाळणारा कोण, बांबूच. अशा रीतीनं सत्वगुणापर्यंत आपण आलं की त्या सत्वगुणाने सत्वगुण नाहीसा करून टाकायचा तर प्रगती होते. नाहीतर सत्वगुणाचा स्वतंत्र स्वयंभूपणे एक वेगळा अहंकार निर्माण होतो. मी सत्वगुणी आहे हाही एक अहंकार निर्माण होतो आणि तोही त्याच्या पतनाला कारणीभूत होऊ शकतो. म्हणून तेही नको. अशा रीतीनं रज तम आणि सत्व या तिन्हीच्या अतीत झाल्यानंतर भावातीतम त्रिगुणरहितम, सद्गुरूचं वर्णन असं केलेलं आहे. तो कसा असतो, तर भावातीत आहे आणि त्रिगुणाचे अतीत आहे. म्हणून तिन्ही गुणाचं कार्य त्याच्या ठिकाणी असत नाही, असायला नको. त्यांनी सात्विक असावं, पण आपण सात्विक आहोत याची सुद्धा त्याला जाण नसावी. थोडक्यात हे असं आहे त्याचं स्वरूप. अशा रीतीनं या तिन्ही गुणाच्या अतीत जेव्हा मनुष्य होतो त्यावेळेला मग तो कुठं कोण मी, कोठील, कागा जन्म आलो वगैरे वगैरे सारखे मूलभूत प्रश्न त्याच्यात निर्माण होतात. क्षणोक्षणी ऐसा करावा विवेक, काय ते माईक काय सत्य. स्वामींनी एका अभंगात म्हटलं, कोण मी, कोठील, कागा जन्म आलो, कासे असी ल्यालो नामरूप. क्षणोक्षणी ऐसा करावा विवेक. दर क्षणी अशा प्रकारचा विवेक करावा. विवेक कुठे होतो, विचाराशी संबंधित विवेक जरूर आहे, पण त्याचं सामर्थ्य कृतीत उतरतं.
विवेकाचं सामर्थ्य कृतीत उतरतं. कृतीमध्ये तो विवेक जर दिसला, सत आणि असत यामधलं असतचा त्याग आणि सद्ग्राह्य याला विवेक असं म्हणतात. हे जसं म्हणजे एखादी गोष्ट घेण्यासारखी आहे, टाकण्यासारखी आहे. टाकण्यासारखं जे असेल त्यात कधी कधी असं येऊ शकतं की दूरवरचा विचार करीत असताना ती गोष्ट ग्राह्य असेल, पण आता ते ग्राह्य नाही असं त्याला वाटतं आणि तो ते सोडून देतो. हा एक विवेक आहे त्याचा, त्याच्या मनाच्या दृष्टीनं निर्माण झालेला विवेक आहे. पण ही मनाची दृष्टी विवेकारूढ होण्याकरता आतून काहीतरी वेगळ्या स्वरूपाची विवेक शक्ती ही जागृत व्हायला लागते. ती विवेक शक्ती अशी आहे की अखंड शांत कुठल्याही गोष्टीचा शांततेनं विचार करणं. नाही तर होतं कसं, मनासारख्या गोष्टी ज्या वेळेला होत असतात माणसाकडून त्यावेळेला मनुष्य आनंदित होतो, खूप समाधान वाटतं, अगदी नाचावं बुडावं असं वाटतं. परंतु मनाविरुद्ध घटना घडायला लागल्या की त्यावेळेला तो मग अस्वस्थ होतो, स्वतः रागावतो, बाकीच्या लोकांचं सुद्धा त्याला राग येतो वगैरे वगैरे. ह्या सर्व गोष्टी घडायला लागतात. इथं विवेकाचा वापर करायलाच, कारण जगामध्ये जे जे काय सगळं घडत असतं ना, बरं किंवा वाईट, यामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याकरता ज्या ज्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हे घडतं त्या त्या व्यक्तीशी संबंधित असलेल्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्या व्यक्तीमुळं हे सगळं घडत असतं आणि ते याला कारणीभूत झालेले असतात. कारणीभूत होण्याकरता सुद्धा प्रारब्धाचा एक मोठा भाग असतो. एखादी गोष्ट प्रारब्धात असली तर याने कुठल्याही रीतीनं ती घडून येते. कोणाचे अडथळे किती आले तर ती बरोबर आज नाही उद्या ती त्याप्रमाणे घटना घडणार, कारण ती ईश्वरी इच्छा आहे. आणि जर तसं नसेल तर काहीतरी निमित्त होतं आणि घटना घडत नाही. म्हणून जे काय घडतं ते नेहमी चांगल्या करता घडतं अशा प्रकारची आपल्याकडे कल्पना आहे आणि ती कल्पना मोठी चांगली आहे. एक मनुष्य होता, तो सहज दुसऱ्या गावाला निघाला. गावाला जाताना त्याचे ते गुरुजी होते, ते नेहमी सांगत असत की जे घडतं ते चांगल्या करताच घडतं असं धरून चाल आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात वागण्याचा प्रयत्न कर. तो काहीतरी कामानिमित्तानं बाहेर पडला. एका मंदिरामध्ये तो राहिला, रात्रभर मुक्काम केला त्यांनी मंदिरामध्ये. तिथं असं झालं की त्या मंदिरामध्ये चोर आले आणि त्यांनी इकडे तिकडे उलटापालटा वगैरे असं काहीतरी केलं. त्यामध्ये त्या गडबडीत या ग्रस्तापाशी म्हणजे चोरण्यासारखं असं काही नव्हतं, परंतु त्या झटापटीमध्ये याची करंगळी तुटली. आता करंगळी कापल्या गेल्यामुळं कापली तुटूनच गेली. त्याला असं वाटलं की आता काय मी काय कोणाचं वाईट केलंय, हे असं का व्हावं, माझ्याच बाबतीत असं का घडावं वगैरे वगैरे. हे नेहमी माणसाचे नेहमीची विचारसरणीची पद्धत आहे. सगळ्यांच्या बाबतीत घडत असतं, पण सगळ्यांचं आपल्याला कुठं कळतं, आपल्याला आपलं कळतं. म्हणून तो म्हणतो की माझ्याच बाबतीत असं का घडावं असं म्हणत. स्वाभाविक आहे विचारसरणी. तो तिथले जे गुरुजी होते त्यांच्याकडे गेला दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणाले काल असे चोर आले होते आणि हे आज असं झालं म्हणाले, करंगळी माझी कापल्या गेली. ते गुरुजी म्हणाले जो कुछ होता अच्छे ही के लिए होता है. तो म्हणा पुन्हा हेच तत्वज्ञान ऐकायला मला त्याला राग आला एक प्रकारे. तिथून निघाल्यानंतर दुसऱ्या मुक्कामाला गेला. तिथं असाच एका मंदिरामध्ये उतरला. तिथं असं होते कापालिक मंडळी होते. कापालिक म्हणजे ते बळी देणारी माणसं. अगदी आद्य शंकराचार्याचं सुद्धा बळी द्यायचं ठरलं होतं. त्यावेळेला पद्मपाद स्वामी तिथे स्वतः आले आणि त्यांनी आद्य शंकराचार्य होय काय अधिकारी शिष्यमंडळी होती. आपल्या गुरुला अगदी प्रत्यक्ष मृत्यूतून वाचवलं. बस गुरुच्या ठिकाणी ताकद नव्हती काय, पण गुरुला आपली ताकद स्वतः करता वापरायची नसते. ते त्या शिष्याने जाणलं आणि त्याला बरोबर
त्यातून सोडवलं. असो, तो स्वतंत्र भाग आहे. तर तिथं रात्री एका काहीतरी कारण होम होता आणि होमामध्ये बळी देतात. मग तो बळी एखाद्या संन्याशाचा द्यायचा तर कार्यसिद्धी होईल, अशा प्रकारचं तिथे ते ठरलं होतं. मग आता संन्याशी कोठून शोधून आणायचा? तर योगायोगानं काय झालं, हा मनुष्य रात्री झोपलेला त्यांनी पाहिला तिथे आणि थोडशा कपडे थोडासा भगवेपणा वगैरे त्याच्यामध्ये होता. पण हा मनुष्य बरा दिसतो म्हणाले. यांना म्हणाले याचा बळी द्यायला हरकत नाही. त्याप्रमाणे रात्री मंडळी सगळी आली. आल्यानंतर याला धरलं आणि म्हणाले तुझा बळी द्यायचा आहे आम्हाला देवीच्या समोर. देवीचंच मंदिर होतं ते, देवीच्या समोर बळी द्यायचा. तर हा घाबरला बिचारा. त्याला ते आठवलं, आता काय माझ्याकडून काही कुठली गोष्ट वाईट घडली नाही, काही झालं नाही आणि हे आता का म्हणा प्रत्यक्ष मृत्यूशीच संबंध आला. म्हणायचं काय करावं, मोठं वाईट वाटलं त्याला. पण करतो काय? तेवढ्यात ते जे कापालिक मंडळी होती त्यांच्यातला एक वृद्ध मनुष्य होता. तो म्हणाला, अरे ज्याचा बळी द्यायचा आहे तो निर्व्यंग्य असावा लागतो. सव्यंग जर असेल तर म्हणाले बळी देता येत नाही, याचं शास्त्र आहे. मग म्हणाले याला तपासणी करा. मग त्याची सगळ्या शरीराची तपासणी केली तर त्याला करंगळी नाही. तर म्हणाले याला एक व्यंग आहे, म्हणाले करंगळी नाही याला, मग याला बळी द्यायचं नाही म्हणाले, सोडत. अशा रीतीने सुद्धा त्याला प्रत्यय आला, जो कुछ होता है अच्छे के ओली होता है. ती करंगळी आदल्या दिवशी रात्री कापल्या गेली नसती तर त्यात हा बळी गेला असता. ती कापल्या गेल्यामुळं त्याचं बळी जाणं हे वाचलं. अशा रीतीनं म्हणजे जी काही घटना घडते ना ती नेहमी चांगल्या करता घडते, असा दृढ विश्वास असावा लागतो. कशा करता? मी कोण हे जाणण्याकरता. मी कोण हे जाणण्याच्या ज्या पायऱ्या म्हणून सांगितलेल्या आहेत त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास. स्वतःवर विश्वास म्हणजे स्वतःच्या आत्म्यावर विश्वास, स्वतःच्या देहावर विश्वास नव्हे. त्याचबरोबर ही शुद्ध जाणीव की देह जाणार आहे. देहाच्या आतमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कधीही कुठेही न जाणारी आहे. हा पूर्ण विश्वास. हा विश्वास असला तरच मग मी कोण याची जाणीव होते. नुसतं देहाकडे पाहिलं तर ह्या गोष्टी घडत नाहीत. एवढं जर जाणता आलं ना तर त्यातून एवढंच कळतं की अरे हे करणारा मी नाही, माझ्याही आतमध्ये असलेला जो कोणी आहे तो आहे. तिथे मी कोण हे कळायला सुरुवात होते. एवढ्या सूक्ष्म अवस्थेपर्यंत मनुष्य ज्यावेळेला जातो तेव्हा मग मला मी कोण आहे हे कळायला सुरुवात होतं. तोपर्यंत तिथपर्यंत कशी परिस्थिती असते, मनुष्य नुसतं वरवरचं पाहतो आणि वरवरच्या पाहण्यामध्ये भेद आहे, आतल्या पाहण्यामध्ये अभेदत्व आहे. भेद मिथ्या स्वरूपाचा आहे, आतली शक्ती आहे ते सत्य स्वरूपाची. सगळा भेद मिथ्या आहे. याविषयी स्वतंत्र प्रकरण आहे भागवतामध्ये, जरा काळजीपूर्वक वाचा म्हणजे खूप ज्ञान होईल. तर आता परिस्थिती कशी होते की मी वरवर पाहतो ते भेदानच, सुरुवातच भेदापासून होते. मी तू वेगळा म्हणून मी तुझ्याकडे पाहतो, नाही तर पाहण्याचं काय कारण? तू मी एकच ही पाहण्याची दृष्टी वेगळी आणि आपण दोघं मिळून असंच करूया तसं करूया. तुझी स्वप्न वेगळी, माझी स्वप्न वेगळी, तुझी परिस्थिती वेगळी, माझी परिस्थिती वेगळी वगैरे. हा सगळा वेगळेपणा जो निर्माण होतो हा दोनपणातून आलेला वेगळेपणा असतो. आणि त्यातून मग पुढे प्रत्येक व्यक्ती ही वेगळी वेगळीच असते. नियतीनं असं काही ते सूत्र तयार केलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी. किती वेगळी, कशी वेगळी आहे
आपणच बघा ना, इथं बसलेले जेवढे लोक आहेत प्रत्येकाचं नाक वेगळं, म्हणजे नाकाची रचना वेगळी आहे ना. प्रत्येकाची डोळ्याची झलक वेगळी, बघा तुम्ही, डोळ्याचं तेज वेगळं, की ज्यामुळं आतली म्लानता, दुःख, कष्ट, सुख, आनंद वगैरे ह्या गोष्टीचं दर्शन चेहऱ्यातून घडतं. चेहऱ्यातला प्रमुख भाग डोळे आहे, म्हणून डोळ्यानुसार संपूर्ण चर्या बदलते, चेहरा बदलतो. चेहऱ्यामुळं त्याला आतून काय सांगायचं आहे ते कळतं, तेही बदलत जातं. अशा रीतीने हा सगळा फरक झाला. आता चेहऱ्यावरचा भाग झाला जो अत्यंत महत्वाचा आहे. अगदी स्थूल दृष्टीनं पाहतो म्हटलं तरी प्रत्येकाचा हात वेगळा आहे. त्या बोटाची वरची रचना हे प्रत्येकाची थोडीफार वेगळी आहे. त्यानंतर रेषा, रेषाप्रमाणे फरक पडतात. मुख्य रेषा जी हार्ट लाईन, फेट लाईन वगैरे जे आहेत त्या जरी सारख्या असल्या तरी त्यातही फरक असतो. कोणाची फेट लाईन अशी वळलेली असते, कोणाची कशी असते, कोणाची कशी असते. पण हे बघितलं म्हणजे परमेश्वराच्या लीलेचं कौतुक वाटतं की प्रत्येकाच्या ठिकाणी फरक कसा काय केलेला आहे. बरं, यात सुद्धा आणखीन बारीक रेषा असतात. प्रत्येक माउंटवर अशा बारीक रेषा असतात. हा, आणि त्या रेषाप्रमाणे त्या शंख आणि चक्र तयार होतात. काही शंखाकार स्वरूपाच्या म्हणजे अशा आणायला, आणि काही अगदी गोल चक्राकार स्वरूपाच्या रेषा असतात. अशी शंख आणि चक्र किती आहेत तर ह्या प्रत्येक पेरावर सुद्धा आहे. हे जे वरचं पेर आहे, विशेषतः वरचा हा जो भाग आहे यावर सुद्धा शंख किंवा चक्र असतात. त्याप्रमाणे सुद्धा भाग्य बदलतं. म्हणजे किती फरक आहे. डॉक्टर गाल्टनच्या सिद्धांताप्रमाणे असं आहे की 1,00,000 लोकांमध्ये 2 हात फक्त असे सापडतात की जे सारखे असतात, रेषांसह सारखे असतात. आणि एवढे सारखे असले तरी पुन्हा त्यांच्या भाग्यात बदल असतो. तो पुन्हा कुठून होतो? त्याच्याकरता पायाच्या रेषा कारणीभूत आहेत, मस्तकाच्या रेषा कारणीभूत आहेत. अशा प्रकारचं अत्यंत इतकं खोल सूक्ष्म सगळं आहे. आणि एवढं सगळं हे कसं निर्माण केले हो, हे जरी पाहिलं म्हणजे भेदातून सुद्धा ज्यामध्ये आपल्याला भेद दिसून येतो त्या भेदाचं सुद्धा बारीक निरीक्षण केलं तरीही मनुष्य अभेदत्वाकडे जातो आणि त्यातून मी कोण हे कळतं. खोलवर गेल्याशिवाय मी कोण कळणार ना. नुसतं वरपांगी पाहून मी कोण याचं कधीही ज्ञान माणसाला होणार नाही. जे भेद म्हणून आहे त्याच्या माध्यमातून गेलं तरी शेवटी मग आतून हे दिसतं की भेद एवढा मोठा जरी असला तरी प्रत्येकाचं रक्त सारखं आहे, प्रत्येकाचा देह म्हणून रचना सारखी आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी मन नावाची संस्था कार्य करते, बुद्धी कार्य करते, चित्त कार्य करतं, अहंकार कार्य करते. ह्यात सगळ्यात सारखेपणा आहे. विचारात बुद्धीत फरक असेल पण बुद्धी असण्यात, विचार असण्यात सारखेपणा आहे. म्हणजे एकाच वेळेला सारखेपणा आहे, एकाच वेळेला वेगळेपणा आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आहे. ह्याचं ज्या वेळेला मनुष्य संशोधन करायला जातो त्यावेळेला ह्या संशोधनातून सुद्धा शेवटी तो मी कोण हे जाणण्यापर्यंत जातो. सकळ शास्त्रे स्वयंभे निघती मुखे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं की त्याच्या मुखातून सगळी शास्त्र आपोआप बाहेर पडतात. हा एक भाग आहे. आणि दुसरं शास्त्रांच्या दृष्टीने असं म्हटलंय की सर्व शास्त्रांचे माहेर, सर्व शास्त्र जिथून निर्माण झाली ते हे मूळ तत्व आहे. म्हणून याचं माहेर असं म्हटलेलं आहे. माहेर हा शब्द सुद्धा योजनापूर्वक वापरलेला आहे. हे माहेर म्हणजे आईचं घर, मातेचं घर, मातेचं स्थान. इथून सर्व शास्त्र निर्माण झालेली आहेत. म्हणून कुठल्याही शास्त्राशी विरोध नाही.
त्यामुळे सर्व शास्त्र आहेत ही सगळी हेतवे जगतामेव संसारार्णव सेतवे प्रभवे सर्व विद्यानाम शंभवे गुरवे नमः. एका भगवान शंकरापासूनच सर्व शास्त्र ही निर्माण झालेली आहेत. म्हणून इथं कोणाची विरोध नाही, परंतु विरोध दिसतो. एका शास्त्राचा दुसऱ्या शास्त्राशी संबंध नाही. वरवर पाहिलं असताना अर्थशास्त्र वेगळं, राज्यशास्त्र वेगळं. परंतु अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र दोन शास्त्र वेगळी जरी असली तरी निर्माण का झाली? एकाच संवेदनेतून निर्माण झाली. आणि ती संवेदना कुठून आली? माणूस म्हणून ती संवेदना निर्माण झाली. मनुष्य आहे, त्याला जीवन व्यवहार करायचे असतात. या जीवन व्यवहाराकरता त्याला पैशाचा व्यवहार करावा लागतो. पैसा अडका मिळवणं, खर्च करणं वगैरे यातून अर्थशास्त्र निर्माण झालं. त्यातून त्या माणसाला जगायचं ते चांगल्या रीतीने जगावं लागतं. किंवा त्यामध्ये कंटक स्वरूपाचे लोक कोण, त्याला सहाय्य करणारे लोक कोण, या संबंधी सगळा विचार करावा लागतो. आणि ज्या भूमीवर राहतो त्या भूमीच्या संरक्षणाचाही विचार करावा लागतो, त्याच्या सुरक्षेचा विचार करावा लागतो. यातून निर्माण होणार राज्यशास्त्र आहे. म्हटलं तर दोन शास्त्राशी संबंध काही नाही, म्हटलं तर संबंध आहे. आणि हा संबंध कुठून प्रस्थापित होतो? माणूस या नात्याने संबंध प्रस्थापित होतो. आणि माणूस हे नातं मुळात माणुसकीतून निर्माण होतं. आणि माणुसकी म्हणजे साक्षात परब्रह्म. अशा रीतीने जेव्हा विचार सुरू होतो त्यावेळेला तो आपोआप मी कोण इकडे येऊन पोहोचतो. यातून मग माझा मी मजला कळायला लागला. कधी न कळला असं होत नाही. गतजन्मी नाही कळला हे काही प्रमाणात सत्य आहे, परंतु या जन्मी तरी कळायला लागला ना, ही त्याची किमया, ही त्या हनुमंताची, त्या भगवंताची किमया, की ज्यामुळे निदान या जन्मात तरी मला असं वाटायला लागलं की माझा मी जरूर कळायला पाहिजे. आणि कळायला लागलो. पण जेव्हा मी कोण ह्या भूमिकेला आतून कुठून तरी प्रतिसाद येतो. आता प्रतिसाद कसा येत असतो? हुंकारातून किंवा एक विशिष्ट पद्धतीचं वायुविजन ज्यावेळेला होतं त्यावेळेला हुंकार येतो, प्रतिध्वनी उमटत असतो. काही डोंगर वगैरे असे असतात किंवा काही जागा अशा आहेत की तिथं बरोबर प्रतिध्वनी. विजापूरचा गोल घुमट आम्ही पाहिला. तो गोल घुमट, तर तो गोल घुमट प्रचंड मोठा आहे आणि एवढा मोठा असून त्याला मध्ये कुठे खांब नाही. हे त्यावेळेचं स्थापत्यशास्त्र बघा केवढं विलक्षण होतं. आता एवढं अंतर म्हटलं तर आम्हाला 2 खांब द्यावेच लागले. त्याच्याशिवाय मधलं लोड घेऊ शकत नाही ते. आणि त्याने ते कसं काय बांधलं असेल, खरोखर कौतुकास्पद अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत. असो, तर तिथे असा एक जागा अशी आहे की त्याच्या पट्ट्या समजा लावलेल्या असाव्यात, 1 2 3 4 5 5 सलग आहे. परंतु पट्ट्यासारखा असा आपण आपल्या काल्पनिक रीतीने पट्ट्या निर्माण केला आणि असा टन 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 असा आवाज, तर सा रे ग म प द नि सा अगदी अशा पद्धतीचा ध्वनी उमटतो तिचं. अगदी हार्मोनियम वाजवावा, पेटी वाजवावी, अगदी अशा पद्धतीचं कसं होतं, कुठून होतं हे सगळं. आता म्हणजे मी माझ्या ठिकाणची ज्याच्या ठिकाणी चलनवलन आहे त्याच्या ठिकाणची शक्ती मी जाणू शकतो, समजू शकतो. पण ही जडवस्तू आहे, या जडवस्तूमध्ये अशा प्रकारचं चैतन्य कसं निर्माण होतं? चिखलदऱ्याला पंचबोल म्हणून आहे एक ठिकाण असं आहे की ते 5 प्रकारचे प्रतिध्वनी उमटतात म्हणून त्याला पंचबोल असं म्हणतात. अशी मोठी दरी आहे आणि तिथं ओ असं आवाहन केला, तू कोण, तो कोण 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 असं 5दा प्रतिध्वनी उमटतो. हा जो प्रतिध्वनी आहे एकच नव्हे 5 वेळा निर्माण होणारा प्रतिध्वनी, अर्थात तो कमी कमी होत जातो. कारण भौतिक शास्त्राला मर्यादा असते, त्यामुळं हा प्रतिध्वनी कमी कमी होत जातो. आता आपला आत्मा म्हणण्यापेक्षा आपला जीव
आणि त्या जीवाच्या आतमध्ये असलेली आणखीन एक वेगळी जीवात्म्याची शक्ती, आत्म्यापर्यंत आपण जात नाही आहात अजून, त्या जीवात्म्याची शक्ती ज्या वेळेला हा जीव आतमध्ये अंतर्मुख झाल्यानंतर जेव्हा ओरडतो, म्हणजे मी कोण, मी कोण, मी कोण अशा प्रकारचे जेव्हा ओरडतो त्यावेळेला, म्हणजे कोहम 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 असा जेव्हा ध्वनी उमटतो माझ्या जीवाकडून आतमध्ये गेल्यानंतर, हा ध्वनी कोहमचा उमटतो, तेव्हा आतून मग तो सोहम 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 असा भावधरी जीवा आत भावमुक्त करी जीवा आत, तर अशा रीतीनं आतून तो प्रतिध्वनी येतो. म्हणून कोहमचं उत्तर सोहम हे आहे. आणि हे उत्तर कोण देतं? बाहेरून नाही, बाहेरून फक्त सांगावं लागतं, कारण आतून जाणण्याची कळा आलेली नसते, ती किमया साधलेली नसते. अज्ञ जीवाला ते माहिती नसतं की आतला प्रतिध्वनी कशा रीतीनं ऐकावा, ते त्याला कळत नसतं. म्हणून त्याला सांगावं लागतं की तो हम असं म्हण, हे सांगावं लागतं. पण ही प्रत्यक्ष प्रक्रिया आहे. जेव्हा आतून बरोबर माणसाला असं वाटतं की खरोखर काय आहे, मी कोण आहे त्या विश्वामध्ये, हे सगळं विश्व एवढं चाललेलं आहे, अरे मी गेल्यानंतर इथे रेषा सुद्धा कुठे शिल्लक राहणार नाही, कोणी ओळखत नाही, आपलेच बाडबडीत होऊन गेले ना, आता काय आहे त्यांचं? आपले आजोबा होते, खापर बंधोबा होते, त्यांची वडील होते, त्यांची वडील, इकडे आईच्या दृष्टीने पाहिलं तर तिकडे एकाच असे आहेतच, अनादि अनंत होऊन गेले. मग आपलं काय व्हायचंय पुढे, किंवा हे गेल्यानंतर आपण कुठल्या दशेला जाणार आहोत, ते खरोखर काय आहे? काय मरणानंतर थांबे तर्क जाण त्याचा, मृत्यू कल्पनेसी थांबे तर्क जाण त्याचा. मृत्यू ह्या कल्पनेला तो थांबतो, परंतु मृत्यू ही कल्पना नसून ते वास्तव आहे. आणि ते कशा रीतीनं होतं याचा विचार जो करतो, त्यात तो मृत्यूवर स्वतःचा मृत्यू त्याचा अंकित होतो. हे जे आम्ही लाईफ डिव्हाइन मध्ये सध्याचे पाहतो, तर मृत्यू, प्रत्यक्ष मृत्यूचं सिंथेसिस श्री अरविंदांनी इतकं सुंदर रीतीने केलेलं आहे की मृत्यू वस्तुस्थिती आणि ती यायलाच पाहिजे, त्याशिवाय चालणार नाही. आणि त्यामुळं त्या मृत्यूकडे पाहून घाबरायला होण्याचं काही कारण नाही. असो, तो स्वतंत्र विषय. मला सांगायचं इथे हे आहे की ज्या वेळेला हा जीव, मग खरोखर त्याला आतून असं वाटतं की काय जगामध्ये काय चाललेलं आहे, काय आपण याच्यामध्ये कोण आहोत, आपल्याला खरोखर कुठं जायचं झालं. आपले आई वडील म्हणतो ते तरी कुठून आले, त्यांच्या पोटी आपण जन्माला आलो तो कुठून नेमके आलो, त्याच्या पूर्वी काय होतं, कसं होतं, असं आतून जेव्हा वाटायला लागतं, कोहम कोहम कोहम, कोण कोण काय कसं, असं आतून जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा मग प्रतिध्वनी उमटतो, सोहम 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 असा 5दा पंचबोल सारखा तो प्रतिध्वनी उमटतो. 5दा का? कारण माझी निर्मिती जी आहे ही पंचमहाभूताकडून आहे. प्रत्येक महाभूत जे आहे ते सर्टिट्यूड करतं, सर्टिफिकेट देतं. प्रत्येक महाभूत सोहम, तू तो आहे. आकाशापासून सुरुवात होते, आकाश सांगतं तू तो आहे, वायू सांगतं तू तो आहे, तेज सांगतं तू तो आहे, पाणी सांगतं तू तो आहे, आणि पृथ्वी सांगते तू तो आहे. अशा रीतीने 5दा हा असा प्रतिध्वनी उमटतो. आणि मग तिथून मला जाणीव होते, मला कळायला लागतं की मी कोण. तोपर्यंत सगळ्या वरपांगी स्वरूपाच्या गोष्टी असतात. आणि जेव्हा आतून माझ्या ठिकाणी ती जाणीव होते, तर जाणीव होण्याकरता ईश्वराची कृपा व्हावी लागते. आणि कृपा होण्याकरता माझे तळमळीचे प्रयत्न असावे लागतात.
सुखासुखी ईश्वर कृपा करणार नाही. गुरुची कृपा सुद्धा सुखासुखी अगदी सहजासहजी गंमत जम्मत म्हणून म्हटलं कशी कृपा होणार नाही. म्हणून खूप तळमळ लागते, धडपड लागते. ही ज्या वेळेला होतं आणि मग वन हू चूजेस द डिव्हाइन हॅज ऑलरेडी बीन चोजन बाय द डिव्हाइन, याप्रमाणे तो ईश्वराने निवडलेलाच असतो. म्हणजे त्याच्या पूर्वजन्मामध्ये त्याची बऱ्यापैकी साधना झालेली असते. अशीच व्यक्ती पुढे जाते. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो योगभ्रष्ट म्हणतो. तर अशी योगभ्रष्टता काही स्तरापर्यंत ही त्याच्या ठिकाणी असायला हवी, तरच ती व्यक्ती पुढे प्रगत करीत असते. पण नुसतं योगभ्रष्ट असून उपयोगाचं नाही. कल्पना करा, एखादा मुलगा हुशार आहे, खूप शहाणा आहे, उभं त्याला अगदी म्हणजे बराबर तो गणित सोडवतो, बराबर उत्तर देतो, बुद्धी चतुर वगैरे फार विलक्षण आहे त्याची. आहे ती बुद्धी पूर्वजन्मातून आली त्याला, पण त्या बुद्धीचा विकास व्हावा लागतो आणि त्या विकासाकरता त्याला शाळेत जावं लागतं. त्याप्रमाणे आपण जरी योगभ्रष्ट म्हणून पूर्वीचं घेऊन आलो तरी त्याचा विकास होण्याकरता पुन्हा आपल्या आध्यात्मिक पाठशाळेत जावं लागतं आणि आपले नाना प्रकारचे कष्ट, खडतर, तपश्चर्या वगैरे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात, तर ती प्रगती होते. म्हणून पुन्हा ही प्रगती होण्याकरता मी कोण ही जाणण्याची तीव्र स्वरूपाची भावना ही मनामध्ये ठेवावीच लागते. त्यातूनच तो विकास होतो, प्रगती होतो. त्यातून मग आपलं पहिलं तत्व जे आहे, जे ज्याला जीव असं आपण म्हणतो, त्याचं काही प्रमाणात त्याला आकलन होतं. म्हणून पहिला जो भाग आहे तो मी कोण हा भाग आहे. आणि तेवढं आतून ती सगळी जाणीव झाली की बरोबर मनुष्य आता जसं बाहेर झाड वाढतं, पाणी घातलं की बाहेरच वाढत राहतं, त्याप्रमाणे आत वाढणाऱ्या झाडाला जर पाणी घातलं, याचं पाणी कुठलं आहे? रोजची साधना. प्रामाणिकपणाने आपण करतो ती रोजची साधना. साधनेतून ताबडतोब मिळावं वगैरे ठीक आहे, अपेक्षा ठीक आहे, पण मिळतं तसं नाही. त्याची मर्जी असेल तेव्हा मिळेल. पुन्हा काही ग्रह, नक्षत्र वगैरे यांचे काही परिणाम असतात, त्यानुसार एका दिवशी साधना जमते, एका दिवशी अजिबातच काही जमत नाही वगैरे वगैरे सगळं हे आपोआप होत राहतं. म्हणून त्यामुळं कशाची खंत न बाळगता, कशामुळे निराश न होताना सातत्याने जेव्हा आपले प्रयत्न चालू असतात आणि ती सुद्धा कशी ईश्वरार्पण बुद्धीनं, की ज्या गुरुच्या कृपेमुळं मी हे सगळं करू शकलो त्याला हे समर्पण. आणि हे समर्पण रात्री झोपताना करायचं. रात्री झोपायच्या वेळेला दिवसभरामध्ये आज जे जे काही झालं असेल त्याची आठवण घ्यायची आणि त्या गुरुला समर्पण करायचं. ते भावना करून करावे माझी हा मोहरा, ते समर्पण करायचं. यातून मनुष्य मग बरोबर अंतर्मुख होतो. अंतर्मुखतेतून त्या कोहमची उत्तरं सोहम म्हणून त्याला मिळतात. ते बीज मात्र उत्तर असतात आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये मग त्याचा विकास होत राहतो. तो विकास होत होत मनुष्य देवापर्यंत पोहोचतो. मग हा देव म्हणजे कोण याचा विचार आपण उद्या करू. हरि ओम तत्सत. ओम ओम ओम.